नमस्कार मित्रांनो, मराठी माणूस प्रदीप. अजितदादा जाऊन बरेच दिवस झाले. त्याच्यानंतर झेडपीचं इलेक्शन झालं. बऱ्यापैकी चांगल्या जागा राष्ट्रवादीला मिळाल्या, म्हणजे अजितदादांच्या राष्ट्रवादीला मिळाल्या. या सगळ्या गोष्टी दाखवतात की दादांवरचं प्रेम लोकांचं चांगलं होतं, बऱ्यापैकी होतं. लोकांनी खरोखर आत्मीयतेनं, भावनेतून मतदान केलं आणि दादांना एक भावपूर्ण श्रद्धांजली दिली आहे. बाकी असं नाही की फक्त दादांच्याच सगळीकडे सत्ता आल्या, बाकी पक्षांच्या कुठं सत्ता आल्या नाही, असं झालेलं नाही आहे. महाराष्ट्रामध्ये राजकारणामध्ये जो हा काही समतोल आहे, हा असणं फार महत्त्वाचं आहे. म्हणजे एकटाच भाजप म्हणजे भाजपच मोठं राज्य करेल आणि तो स्वतःला बाप समजेल, असं कधीही चित्र करू नये जनतेने आणि महाराष्ट्रामध्ये ते कधी होणार नाही. जर असं झालं तर महाराष्ट्र भिकेला लागल्याशिवाय राहणार नाही. त्याच्यामुळं हे नेते फार महत्त्वाचे होते. त्यामधलं एक महत्त्वाचं नाव म्हणजे अजितदादा. अजितदादांचा मृत्यू अशा काही पद्धतीने झाला. आपण अनेकदा बोललो, म्हणजे इतकी ती भीषण सगळी गोष्ट होती, की ते ऐकताना आज देखील ते पाहताना आज देखील ते अंगावरती काटा जातोय. कारण तो अख्खा दिवस जर तुम्ही बघाल सकाळपासून संध्याकाळपर्यंत आपण त्या बातम्या बघत होतो. एवढा नकारात्मक त्या सगळ्या गोष्टी वाटत होत्या. त्याच्यानंतर पुढचे 3-4 दिवस मला तर ते सतत माझ्या डोक्यात घुमत राहायचं. त्या अशी विचित्र ती सगळी गोष्ट घडली. बाकीचे देखील सगळे ते बांधव त्याच्यामध्ये निघून गेले. हे खरोखर योग्य नाहीये. येणाऱ्या काळामध्ये आपण जी काही टेक्नॉलॉजी बनवतोय आणि त्याच्यातून असे काही अपघात आणि अशा काही गोष्टी समोर येत आहेत की खरोखर ते पाहताना अंगावरती रोमांच उभे राहतात. सामान्यांच्या देखील अनेक अशा घटना घडतात रोज. ॲक्सिडेंट आणि या सगळ्या गोष्टी, पण त्या अशा मीडिया याच्यावरती येत नाही. तेवढ्यापुरतं ते तिथल्या तिथं होऊन जातं. पण ती घटना झाल्यानंतर त्याच्या दुसऱ्या दिवशी शरद पवारांनी एक पत्रकार परिषद घेतली. त्या पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी स्पष्टपणे सांगितलं, ती इतक्या तातडीची पत्रकार परिषद होती, इतक्या घाईघाईची पत्रकार परिषद होती, की शरद पवारांनी लगेच सांगून टाकलं, की दादांच्या मृत्यूमागे कोणतीही गोष्ट, राजकारण किंवा कसलीही गोष्ट आणू नये. दादांचा मृत्यू हा अपघाताने झालेला मृत्यू आहे. हा अपघात याच्यामागे काहीतरी राजकारण आहे अशा प्रकारची भूमिका कलकत्त्यावरून मांडली गेली. याच्यात राजकारण नाही, हा निवड अपघात आहे. त्याच्या यातना महाराष्ट्राला, आम्हा सगळ्यांना सतत कृपा करून तिथं राजकारण आणू नये एवढंच सांगायचं. म्हणजे त्यांना सुचवायचं हे होतं, की दादांच्या मृत्यूमागे कोणत्याही नेत्याचा हात नाही आहे किंवा असं कोणीही त्यांच्यावरती घात केलेला नाही आहे, त्यांचा कोणी गेम केलेला नाही आहे. अशी सगळी गोष्ट किंवा अशा सगळ्या गोष्टी त्यांनी स्पष्ट केल्या त्याच दिवशी. त्या आपण सर्व महाराष्ट्राने, संपूर्ण देशाने पाहिल्या, की शरद पवारांनी काय स्टेटमेंट दिलं. कारण जेव्हा दादांचं असं घडलं तेव्हा अनेक जण म्हणत होते, की देवेंद्र फडणवीसांनी काटा काढला, अमित शहांनी काटा काढला. अनेक जण म्हणत होते शरद पवारांनी काटा काढला. अनेक जण म्हणत होते त्यांच्या पक्षातल्या लोकांनी काटा काढला. या सगळ्या गोष्टी रंगत असताना शरद पवारांनी त्याच्यावरती पूर्णविराम दिला. काल एकदा असं पत्रकारांसोबत बोलत असताना रोहित पवार असं म्हटले, की अजितदादांची बॉडी थोडी जास्त सुजलेली होती. म्हणजे मी ते डॉक्टरांशी बोलत होते आणि ते डॉक्टरांशी बोलत असताना डॉक्टर त्यांना सांगत होते, की दादांची बॉडी जरा जास्तच सुजलेली होती. म्हणजे की काय की भाजल्यावरती बॉडी सुजते आणि भाजल्यावरती बॉडी बाकीच्यांची जशी फुगली होती, म्हणजे ती जळून शिजली होती, त्या सगळ्या याच्यामध्ये दादांची बॉडी जरा जास्तच फुगली होती. मग रोहित पवारांनी त्याच्यावरती थोडीशी शंका कुठंतरी उपस्थित केली, की मला असं वाटतं, की या सगळ्या गोष्टीची सखोल चौकशी झाली पाहिजे असे रोहित पवार सांगतायत. जे शरद पवार या सगळ्या गोष्टींवरती पूर्णविराम देतात, की असं काही नाही आहे. त्यांच्याच पक्षातले रोहित पवार सांगतात, की आम्हाला थोडीशी शंका आहे. त्या दिवसापासून आजच्या दिवसापर्यंत मध्ये एवढा काळ निघून गेला. एवढ्या काळामध्ये या सर्व लोकांना काय करावंसं वाटलं नाही किंवा काय केलं पाहिजे हे समजलं नाही. मला याच्यावरती सगळ्यात पहिली शंका आहे. सुनेत्रा पवारांनी तातडीची उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. त्यांनी कुठल्या पद्धतीने घेतली, काय घेतली ते सगळं बाजूला सोडा. पण जर दादांचा मृत्यू शंकाजनक आहे, तर मग शरद पवारांनी त्या दिवशी घाईघाईनं पत्रकार परिषद घेऊन संपूर्ण महाराष्ट्राला हे का सांगितलं बरं, की दादांच्या मृत्यूमागं कोणी राजकारण करू नये. मग रोहित पवार आज कुठेतरी प्रश्न पुन्हा एकदा उपस्थित करू पाहत आहेत, की काहीतरी झाला बाबा. मला जरा शंकाच वाटते थोडीशी, मला काहीतरी शंकाच वाटते. इतक्या दिवसानंतर हे सगळे शब्द परत बाहेर येणं, याच्यात मला वैयक्तिक स्वतःला शंका वाटते. वैयक्तिक स्वतःला, की यांना काय वाटलं असावं किंवा यांना काय करायचं होतं.
की बाबा ही राष्ट्रवादी विलीन होणार आहे, दोन्ही राष्ट्रवाद्या एकत्र येणार आहेत, पुन्हा पवारांच्या हातामध्ये जाणार आहेत. पण त्या सुनेत्र पवारांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेऊन ती राष्ट्रवादी पुन्हा एकदा आहे तशी ठेवली. शरद पवार बाजूला राहिले आणि या निवडणुकीमध्ये झेडपीच्या ते सगळं दिसून आलं की राष्ट्रवादीला भरघोस सगळीकडे जागा मिळाल्या. शरद पवारांना कुठे एवढं लोकांनी मतदान केलं नाही. या सगळ्या गोष्टी यांना खुपल्या का किंवा खुपतायत का, असे अनेक प्रश्न लोक विचारतायत. जर शंका आहे तर मग तुम्ही तेव्हाच आणि त्याच वेळेला उग्रपणे या सगळ्या गोष्टी बोलायला हव्या होत्या. निश्चित तुम्ही एका बाजूने सांगता की याच्यावरती राजकारण करू नका, एका बाजूने म्हणता की याच्यावरती आम्हाला थोडीशी शंका वाटते. अरे मग शंका वाटते तर मग काढा तो ब्लॅक बॉक्स, काढा सगळ्या गोष्टी महाराष्ट्राच्या बाहेर. तुमच्या परिवारातला कोणतरी गेलाय, तुम्ही काय असे सामान्य नाही आहेत, तुम्ही नेते आहात, तुमच्या हातात सिस्टम आहे, तुमच्या हातात सगळ्या काही गोष्टी आहेत. काढा ना तुम्ही बाहेर. कशाला अशा नको असल्या गोष्टी सोडत बसताय बाहेर. शंका वाटते. अनेक जण तर म्हणतात अजितदादा गेलेच नाहीत, अनेक जण म्हणतात अजितदादा जिवंत आहेत, अनेक जण म्हणतात की यांनीच घात केला, त्यांनीच घात केला. या असल्या गोष्टी या प्रकरणाला चिटकवण्यात काही अर्थ नाही आहे. तुम्हाला जर वाटतोय घातपाताच्या सगळ्या गोष्टी तर बिनधास्तपणे महाराष्ट्राच्या समोर उभे राहा. सांगा छाती ठोकून की आम्हाला खरोखर याच्यामध्ये काहीतरी काळबेरं वाटतंय, आम्हाला याचं स्पष्टीकरण हवं आहे. आणि तसं जर नाही आहे तर उगाच आत्ता शंका काढून काही अर्थ नाही. म्हणजे तेव्हा तुम्ही सगळं बंद करून टाकलं, आता तुम्हाला शंका का उपस्थित होत आहेत, हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे माझ्या मनात तरी. आता यांना असं का वाटू लागले, कशासाठी वाटू लागले, याच्यामागे नक्की यांचे विचार काय आहेत, त्या सगळ्या गोष्टी मला आवर्जून कमेंटमध्ये सांगा. आणि या विषयावरती तुम्हाला काय वाटतं हे देखील मला खाली कमेंट्समध्ये नक्की सांगा.